मंगळसूत्र चोराची माहिती ही खरी आहे की गुन्हा दाखल झालेला होता. आता तो कशामुळे झाला, तो FIR ची कॉपी काही मी वाचली नाही. आता राजकारणामध्ये असे नारे लावले जातात. काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे. कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही, म्हणून आपण चूप आहोत. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्या मुळे ते शिंदेचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सिडीमुळेच झाली. एवढा मोठा ते प्रकार आहे. अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी अधिक जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळे चित्र दाखवावं लागेल. पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे. राहिला हा राड्याचा विषय, जो काही राडा झाला तिथे, ते महाराष्ट्राची लाजच गेली, अब्रू गेली. आणि घालवणारे कोण? तर आमदार म्हणून कुणाच्या इशाऱ्यावर तो राडा झाला, तर तो भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या इशाऱ्यावर राडा झाला. व्यक्ती हल्ला करणारा कोण आहे? तर तो MPDS हा आरोपी होता. त्याला सोडवण्याचं काम, मुक्त करण्याचं काम त्या आमदारांनी केलं. त्याची पण माहिती घेतली, त्याचा पण पुरावा हाती आला आहे.